मला. नाही असा ब्लॉक जर टाकला ना बरोबर होईल एकदम मस्त. हे बघा आम्ही इथे घर बांधणार आहे. हे बघा इथे ही आमची जागा आहे जे आम्ही इथे पाया उभारलेला आहे. आणि तो आमच्या श्रीकांत दादाने आम्हाला खूप सहाय्य केले आहे. हे सहाय्यक आहे आमचे या गोष्टीमध्ये. त्यांनी पाया खणला आहे. पण छान आहे तो, खरं मला आवडलं. ही आमच्या घराची इथून एंट्री आहे. अजिबात असं नाव ठेवण्यासारखं काय नाही, व्यवस्थित एकदम. ही आमची गाडी आम्ही इथेच लावली समोर डायरेक्ट शेडच्या खाली. इकडे करायचं मोठा बंगला बांधतो बांधू नाही. मी तेच म्हणतो चप्पल नाही घातली नाही आता ती झालं तर तिच्यामुळे मी पडली असती या लेवलला. हा असं इथं पुढं ना. हा इकडून एंट्री असणार आहे. किती मस्त आहे. मला तर लय माझी खुश झाले हे बघून. उचलायचं. गाडी अशी होती का? हा खाली होती ना गाडी, प्रेस होती ना. हा काय झालं माहिती मी सांगतो. काय एकच आणू का मीठाचं? काय झालं माहिती आहे का, हँडब्रेक खेचलेला ना मी, तो खाली करायचा राहिलेला. मग ती गाडी ब्रेक मध्येच वरती झाली. फक्त तिला मागे जायचं होतं ती तिकडेच वरती झाली जागेवर. मग हँडब्रेक सोडला खाली झाली. असं झालं. असं कशी वर्किंग करायला लागली. सपोर्ट लावायच लागलो. एक रस्सी बांधायची तिचा खेचून. आहे का रशी आपल्याकडे रशी आहे ना. पडणार नाही ते. हे बघा ही माझी बहीण आहे, बघा कशी काम करते. हा मी आणि माझे वडील आहेत. ते काय करतात, डेंजर काम करतायत जरा. मीठ टाकल्याने काय होणार? जनावर असेल ना बरं का. हां जनावर हां त्यासाठी त्याच्यावर जसो आपण हो. झोपायच्या अगोदर. इकडे पण हिरोईनगिरी करते. हा आमचा श्रीकांत दादा, जो तुम्ही लास्ट टाइम बघितला असाल, जो नदीवरती होता. पुन्हा एकदा नव्या कोरा व्हिडिओ सोबत. याला काय रशी बांधायची सो आता आम्ही लोक पुन्हा आलो गावाला. आम्ही लोक सारखे इकडे येत राहतो. आम्हाला कधी पण येऊशी वाटलं की आम्ही गावालाच येतो. पुढे फिरायचं असलं की आम्ही गावाला येतो. आणि हे पप्पांसाठी आणली. पप्पांसाठी आम्ही ही बॉटल आणली आहे. मी फक्त किंमत बघण्यासाठी हातात घेतली. हां किंमत खूप जास्त आहे, 15,500 रुपये. नाही फक्त 1,500 रुपये. गाईडच हे आहे पुरुषवाडी. हे पुरुषवाडी गाव आहे. आम्ही पुरुषवाडीच्या गावाच्या रोडनी चाललेलो आहे. एवढंच मी बोलतो. जेव्हा गावात जाईल तेव्हा पुढचं बोलतो. आणि आता आम्ही चाललोय, हा श्रीकांत दादा आहे त्याच्या घरी. आम्हाला जेवण कोण देणार? आमचा अन्नदाता. काय ते यांचं फार्म हाऊस आहे. त्यांचा कॅम्प पण आहे. मध्ये आम्ही चाललेलो आहोत. खूप छान सोय आहे त्यांची. जेवणाची पण सोय आहे, राहण्याची पण सोय आहे. त्यामुळे आम्ही आता आर्यन कॅम्पिंग यांच्याकडे चाललेलो आहोत. तुम्हाला आम्ही आता सर्व एक एक करून दाखवू. तुम्ही बघा, तुम्हाला कधी नक्कीच आलात तर आवडेल. तुम्ही पण या. आर्यन कॅम्पिंगला खूप छान आहे. हे बघा असं इथून स्टार्टिंग एरिया आहे बघा. हा त्यांचं घर आहे. इथून बघू शकता तुम्ही.
बकऱ्या बघा कशा आहेत. त्या पण बघतायत का? हा. ही बकरी हाय हाय बकरी बघा. हे बघा ही बकरी हाय बोलते. गुड आफ्टरनून बोलली. आर्यन सुनबाई बकरीला उचललंय मी. हाय. एकदम मांजरी सारखी आहे पण ही आहे बकरी. तू काय करणार? हे बघा ही बकरी जी आहे ना ही एकदम मांजरी सारखी आहे पण ही आहे बकरी. हे बघा कशी लाता मारते बघा जोर जोरात. पण खूप छान आहे. गावाला आल्यावर या लोकांना नक्की भेटायचं. यांच्यासोबत नक्की आपला टाइम स्पेंड करायचा. खूप मजा येते. लाता मारते. ए हट चुप बस. लहान पोरासारखी ओरडते. हे बघा तुम्ही बघू शकता इथं तोंड बघा कसं आहे. कुत्र्यासारखं तोंड आहे पण बकरी आहे. पण खूप छान आहे सुंदर आहे. आय लाईक इट. तिला पण मी आवडलं वाटतं. ए, कोण आहे तू? बघा या बकरीला चरबी आली आहे म्हणून ही उतरून गेली माझ्या हातातून. अच्छा, हिचं नाव छकुली आहे. आव, हिचं नाव छकुली आहे गाईस. हिचं नाव छकुली क्योंकि कार ही खूप क्यूट दिसतीये. सांग याला ह्याच्यात बोल. हे बघा हिने सांगितलंय बोल. या बकरीचं नाव छकुले. अरे ती सांगते ते सांग सांग बाळा. छकुली नाव ठेवलंय. अच्छा दुसरीचं कारण नाव का बाळा? तिचं नाव काय ठेवलंय? छकुली हा हा, ही कशी दिसते? खूप हा छान. क्यूट बोललेली मगाशी. तुझं नाव काय आहे? प्राची वाव वाव. छोटी तो विचार. तिचं नाव काय आहे? तनिष्का वाव. सांग तू तुझं सांग नाव. नोने नो ने. गेट लावली. ननू नाव ठेवलंय. तनू तनू नाव. तनु नाव आहे यार. हे बघा हे प्रकाश बाबा मम्मी आहे. का आणि आई जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. हा. याचं नाव. हे बघा आर्यन आहे नमस्कार. हा जो इथे उभा आहे. हा श्रीकांत दादाचा मुलगा आहे. सुनबाई आर्यन का आर्यन? हो सुनबाई काय रुसला का काय? कुठे हे बघा आहे? हे वहिनी आहेत. त्याला वाटलं अजून आता काय करू? ती ब्लॅक लिपस्टिक गेली आणि आधी. ही अस्मिता आहे. हा. अस्मिता ऐकर. फ्रीजमध्ये. ओ फ्रीजमध्ये ठेव. आर्यन बंद आहे आमचं सगळं. चालू कर ना. बाकी बरं आहे ना? हा मग आता आजच्या दिवस चालू करा. वा 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 वा. छान. काय बाबा कशा आहात? ठीक आहे. तू कसा आहे बाबा? एकदम मस्त तुमच्या आशीर्वादाने. हा, हा. अगं आई. खूप सुंदर. इकडे फोटो काढ. त्याला गरज आहे ना आशीर्वादांची हा, आता. खूप गरज म्हणून आहे. त्याचं पिकुली ठेव. हा, एकाचं टाकून ठेव. हा. जी सोड सोड दी खाली. केस नीट कर. हा ना? मला नाही घाबरणार. इधर आ बोल. हा. याचं नाव बकुली ठेव. हा? मस्त असे नाव लक्षात ठेव. आणि मग सफेदवाली बकुळी, काळीवाली छपुली. सांगतो नाव सांग. ए इकडे आहे, तनिष्का. तिचं नावच मला बोलतात नाही. तनिष्का तनिष्का ना नाना. माझ्या ब्लॉग्स बघायचे ठीक आहे. बघशील ना युट्यूब माहिती आहे ना त्यावर बघ. आणि शाळेत जा पहिला. आणि कुठं? आणि मी आणि बाबा इकडे बसलेलो ना. हा मी मला इकडे चालता चालता दिसलेला वाघ. तीन वाघ. बकरी पकडलीये मोठी दुसरी. अरे बापरे. सफेद. इकडे हा? कुठं? आहे जुन्नर भागात 40 पोरं खाली मोठ्याने माणसं खाली. हा. जुन्नर भागात पण इथं हा वाला नाही ना खान. माणसं खाणारा वाघ इथं नाहीये. घाबरू नका. इकडे नाही. तसं बी हिने सगळ्या एवढं कसं काय तुम्हाला बघितलं एकटंच जवळ? यायचंय. नाही हा. मी इकडे नाही काय नाही. बसलेले आणि बाबा इकडे बसलेले. आणि हा. तो चालत 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 होता. आणि लाईट बंद चालू. हा. भूतासारखी. बोल भारी बोलते. आणि ते पप्पाने केलेली बंद चालू आयडिया लावली. बापरे. तरी पण वाघ आला. किरण कुठे? आलाच. मी सोबत होतो काय का बाई इथं तिकडे बघ. कसा गेला असा अच्छा. गाईस बघा असा गेलेला आहे. असं इकडून चालत जात होता. अरे बापरे. असा मी घाबरली पण नाही. अरे घाबरली पण बापरे. नाही. हीच तर मोठी गोष्ट झाली. वा. असं केलं का? हा, असं असं आम्ही एक आयडिया लावलेली. तिथं अंधारात
हा. वाघ खाऊन टाकेल म्हणून तिला असा एक असा मोठा आवाज काढून टाकवला. वाघ गो बोललाय. Guys, वाघ गो बोललाय. वाघासारखा आवाज. आ, ते बघ, ते पाय काढते. दादाने आमच्या बस काय काढायचं शूटिंग जेवणाची. हम्म. हे बघा हे बहिणी जेवण वाढतात. तू बस बस ते बावलं टाक माग पोरी करते. फुल मार इकडं. हा माल फुल फुल मार फुल जाऊ दे बरोबर आहे. जाऊ दे बस. बरं का गावात येऊन मी करतो पण. नुटलकर ही आमच्या गावची शाळा आहे आणि शाळेमध्येच मंदिर आहे. बघा हे मंदिर आहेत. माची अगरबत्ती पेटव. घरात आजी येते ना. आजी हा आजी कुठं गेली? जा ना मंदिरात. कधी? हा बसलेत घरात. मंदिरात जातो जा ना. जा. झालं हा आपली ताट घेतली. नाही तुम्हीच बोलले आतमध्ये ठेवा. तुम्हीच बोलले आतमध्ये ठेवा. ती ताट. हा. कायची गरज नाही. आपोआप बनवतो. हा ना. The next day.
सो आता मी चाललो गावामध्ये, तुम्हाला दाखवतो आमचं गाव कसं आहे आणि आमच्या गावचे सर्व लोक पण तुम्हाला बघायला भेटतील. आता आम्ही गावाला यासाठी आलो की थोडंसं जमिनीचं काम करायचं होतं आणि अजून सगळ्या देवांच्या पाया पण पाडून घेतला आम्ही. हे बघा, या रस्त्याने आलो मी आता आणि इथून आमच्या गावाची स्टार्टिंग आहे. हे आमच्या गावातून राजूरला जाण्याच्या जीप आहेत. कोलगेट आहे का? कोलगेट हे बघा, माझी बहीण आणि माझे पप्पा बघा काय करतायत. तुझ्या पप्पा डबेत चुना भरतात. डबेत चुना भरतात. संतूर साबण लावून आपण जवान होऊ, 10 वर्ष पाठीमागं जाऊ शकतो. ठीक आहे. आणि ही टूथपेस्ट चुकीची आणली आहे. हे बघा, इकडे येईल होता जो काढून टाकला आता. मागचा पण काढला. एवढी मेहनत कोण करणार. मी याच्यावरती पण पाणी तापवलंय. एक टोप याच्यावरती तापवलंय, बाकी अजून गरम पाणी करायचं आहे. बघा, सकाळ झाल्यावरती कसा नजरिया वाटतो इकडचा. ह्याच्यावरती लवकर पाणी तापवलं म्हणून मी ते घेऊन आले. आणि हा माझा भाऊ एक नंबरचा. काल रात्री लयच उशीर झाला आम्हाला जेवायला, त्यामुळे आम्ही लोक जेवून डायरेक्ट झोपलो आणि खूप जास्त झोप आली ती. 2 दिवसापासून माझी पण झोप नव्हती झाली ती. आणि आम्ही आज खूप जास्त झोपलोय. पूर्ण 12 ते 14 तास झोपलोय आम्ही लोक. अजून काय करायचंय? आम्हाला होती हाऊस, पण काय झालं गाईस, एक वाजता फोन वाजला सकाळी सकाळी आणि माझा डोकं फिरलं आणि माझी झोप उडाली. उघाड बघा गाईस, तुम्ही बघू शकताय. याला बोलतात. ठीक आहे. कचरा भरायचा. सुपारी घेऊन ये घरातून. लांब उभा राहा. आतमध्ये टाकून दे बाळा तुम्ही. सो आता आम्ही लोक चालले वरती. इकडून आलो आता आम्ही लोक आणि इकडून चालले वरती. पप्पा, लय वर्ष झाले असतील ना तुम्ही डोंगरावर नाही गेले असतील. हा. सो आता आम्ही लोक आमच्या शेतामध्ये राऊंड मारतोय. वागणे आता पण रात को साफ आता है, दिन में साफ आता है. और इधर बहुत माकड़ हिंदी बरोबर से नहीं आता है ना, या म्हणून. हिंदी. हा. आता आम्ही लोक चालले वरती. तो इकडून जातो श्रीकांत दादा. हा.
ये पेरूचं झाड आहे कुठं? असंच जातो आम्ही वरती. अच्छा येतो नाही. पेरू का झाड तोडके रखा है. हे सगळे लाकडं जाळण्यासाठी जमा केलेत. चालू आहे. आपण खाली जाऊ. चलो नीचे. इथं मेहनत करायची. हो अच्छा, मला ते हे माहीतच नव्हतं. काय इथून आता उतरायचंय. सरकून आता. ओके. इथं ठेवूया. दगड आहे ना. इथं ठेवू. चलो अब नीचे. हा एकदम मस्त. खूप चांगलं झालं. हे बघा हे आमच्या आजी आहेत. हा. आता बघा पदर घेतला आहे. काय बोलता आजी, तुम्ही कशा आहात? कसं वाटतं मग गावाला राहून? गावाचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं. मुंबईपेक्षा छान वाटतं. काहीतरी बोला. आता माझ्या बायकोचं नाव सांगा. हा. माहिती आहे मला माहिती सांग रे सांग. संगमी. नाव आहे संगमी. संगमी शिंदे. शिंदेची हा. हो शिंदे. बारीची. हो बारी. बारी घाटामधली आहे ती मुलगी. असं आजीला माहिती आहे. माहिती ना बारी. सुरेंद्र शिंदे यांची मुलगी आहे ती. तुम्ही ओळखता का त्यांना? ओळखता का नाही तुम्ही? हा बोला. यांचा व्हिडिओ काढ रे. हम्म. व्हिडिओ काढ. तुला करते आजी. इंटरव्ह्यू घेऊन ये. आपण एवढ्या बाटल्या घेतल्या ना बाप्पा. काय यार बाप्पा तुम्ही पण. आणि आता पप्पा गाडी चालवत आहेत. पुढे करा चावी. पंचवीस 40 वर्ष झाले. 30 वर्ष सॉरी 30 35 40 वर्ष झाले. 88ची आमची मैत्री आहे. 8वी 9वी 10वी आम्ही एकत्र शिकत होतो. 8वी 9वी 10वी इगतपुरी. त्याचं जे जे आपल्या आपल्या कामात गुजर लागलं. आज पहिल्यांदा आलो. पण पुढचा रोड बघून आम्ही गाडी करणार. ही गाडी आहे ना बसती गाडी. ही लागली अशी गाडी नाही आणणार नाही ना, पण मग आता ते पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने बनवलं. नाही पाऊस येतो ना काही. हा अच्छा वसाडा पावसाचा. हा अंडी पण घालतात. 120 ते 150 पर्यंत अंड्या घालतात. पण आम्ही नाही ठेवत. आम्ही कसं थोडी झाले 2 महिन्याचे 2.5 महिन्याचे तर विकून टाकतो. परत दुसरे यांना ज्यांना अभ्यास नाही ना